मित्रांनो, विंटर सीझन आला की आपल्याला डोळ्यासमोर पहिलं नाव येतं ते म्हणजे कुलू मनाली आणि शिमला. पण कधी विचार केलाय का की तिथे गेल्यावर आपल्याला शांतता मिळते की ट्रॅफिक, हॉटेलचे डबल रेट, पार्किंगसाठी तासांतास रांगा आणि प्रत्येक फोटोमध्ये तुमच्या मागे उभे असलेले 100 अनोळखी लोक, यालाच तुम्ही टुरिझम म्हणता का? नमस्कार, मी आर्यन पगार तुमचं लोकल बंधन मीडिया चॅनल मध्ये स्वागत करतो. आज लोकल बंधन मीडिया चॅनलच्या या विशेष रिपोर्टमध्ये आम्ही तुम्हाला अशा ठिकाणी घेऊन जाणार आहोत जिथे गर्दी नाही तर फक्त शांतता आहे. जानेवारी फेब्रुवारी मध्ये फिरायचा प्लॅन करत आहात का? तुम्हाला माहिती आहे का की भारतातील 55% टुरिस्ट फक्त थंडीमध्ये बाहेर पडतात. जानेवारी फेब्रुवारी मध्ये टेम्परेचर तर चांगलंच असतं, पण याच काळात भारताची खरी नॅचरल ब्युटी दिसते. पण या गर्दीच्या लाटेत वाहून न जाता स्मार्ट ट्रॅव्हलर कसं बनायचं हे आता आपण पाहूया. सुरुवात करूया जीबी पासून. जीबी हे हिमाचल प्रदेशमध्ये तिर्थन व्हॅलीमध्ये असलेलं एक छोटं गाव आहे. वुडन होमस्टेज, फॉरेस्ट एरियाज आणि ट्रेकिंग रूट्स यासाठी जीबी ओळखलं जातं. नेचर लव्हर्स आणि शांत ठिकाणी जायचं असेल तर जीबी ही एक सुंदर स्थान आहे. जीबी मध्ये सेरोलसर लेक ट्रेक हा एक मेन अट्रॅक्शन आहे. हा ट्रेक ऍडव्हेंचरस आहे कारण तो फॉरेस्ट एरियामधून जातो. इथले लेक फोटोग्राफी, शॉर्ट ब्रेक आणि डे हाईक साठी बेस्ट आहेत. रघुपूर फोर्ट हे दुसरं अट्रॅक्शन आहे जिथून आजूबाजूच्या व्हॅली रिजन दिसतो आणि हे जीबी पासून थोड्याच अंतरावर आहे. जीबी वॉटरफॉल तर नक्कीच एक सुंदर अनुभव देतं. ग्रेट हिमालयन नॅशनल पार्क जवळ असल्यामुळे इथे वाईल्ड लाईफ आणि बायोडायव्हर्सिटी पाहण्यासाठी हा भाग ओळखला जातो. चनीकोटी हा ट्रेडिशनल हिमाचली टॉवर आहे आणि त्याचं आर्किटेक्चर तर उत्तम. जीबीसाठी साधारण 4 दिवस पुरेसे आहेत. बजेट बद्दल बोलायचं झालं तर पर पर्सन हॉटेलचा खर्च 6,000 ते 15,000 रुपये येतो. फूड खर्च साधारण 3,000 ते 6,000 रुपये येतो. लोकल ट्रॅव्हल आणि साईट सीइंग साठी 4,000 ते 6,000 रुपये धरावे लागतात. जीबीसाठी ट्रॅव्हल जर ट्रेननी केलं तर 4,000 ते 8,000 रुपये आणि फ्लाईटने गेलं तर 12,000 ते 25,000 रुपये खर्च येतो. पुढील डेस्टिनेशन आहे तांडी. तांडी हे एक रिलिजियस आणि जिओग्राफिकल इम्पॉर्टन्स असलेली ठिकाण आहे. इथे चंद्र आणि भागा हे 2 नदी एकत्र येतात आणि चेनाब नदी तयार होते. तांडी संगम हे एक ठिकाणच मेन अट्रॅक्शन आहे. धार्मिक महत्व आणि शांत वातावरण यासाठी लोक तांडीला भेट देतात. तांडीमध्ये करदांग मोनास्ट्री आणि त्रिलोकीनाथ टेम्पल ही महत्वाची धार्मिक ठिकाणं आहेत. कल्चरल आणि स्पिरिच्युअल टुरिझम साठी हा भाग ओळखला जातो. इथे फार ऍक्टिव्हिटीज नाही आहेत, पण 3 ते 4 दिवस शांतपणे आणि धार्मिकतेने घालवायचे असतील तर हा ऑप्शन बेस्ट आहे. तांडीचा खर्च कम्पॅरेटिव्हली कमी आहे. हॉटेल खर्च 3,000 ते 10,000 रुपये, फूड खर्च 2,000 ते 4,000 रुपये आणि लोकल ट्रान्सपोर्ट बघितलं गेलं तर 2,000 ते 4,000 रुपये येतो. एक मिड रेंज ट्रिप साधारण 15,000 ते 20,000 मध्ये कम्प्लीट होते. यानंतर आपण जातो डलहौसीकडे. डलहौसी हे चांबा डिस्ट्रिक्ट मधील एस्टॅब्लिश्ड हिल स्टेशन आहे. इथे ब्रिटिश एरा आर्किटेक्चर, फॉरेस्ट एरियाज अँड साईट सीइंग पॉइंट्स आहेत. पंचपुला, देंडकुंड पीक, कालाटॉप वाईल्ड लाईफ सँच्युरी आणि खजियार हे डलहौसी मधील मेन अट्रॅक्शन्स आहेत. खजियार जणू काश्मीर सारखं वाटतं कारण इथे ओपन मेडो लँडस्केप आहे. डलहौसीमध्ये रॉक गार्डन, बकरोटा हिल्स आणि बरेच छोटे फिरण्यासाठी जागा आहेत आणि हे लोकेशन्स फॅमिली ट्रॅव्हलर्ससाठी योग्य आहेत. चमेरा लेक मध्ये बोटिंग फॅसिलिटी अवेलेबल आहे. डलहौसीसाठी 3 ते 4 दिवस पुरेसे आहेत. डलहौसी ट्रिपसाठी हॉटेल खर्च 7,000 ते 15,000 रुपये होतो. फूड खर्च 3,000 ते 6,000 रुपये होतो आणि लोकल ट्रॅव्हलचा खर्च 6,000 ते 10,000 मध्ये होतो. एकूण खर्च साधारण 18,000 ते 30,000 रुपयात होतो. ऍडव्हेंचर टुरिझमसाठी पुढील डेस्टिनेशन आहे बिरबिलिंग. बिरबिलिंग हे इंडियामधील लीडिंग पॅराग्लायडिंग डेस्टिनेशन आहे. बिलिंग हा टेक ऑफ पॉइंट आहे आणि बिर हा लँडिंग पॉइंट आहे. टँडेम पॅराग्लायडिंग साधारण 20 ते 30 मिनिटं असतं आणि हे ट्रेंड पायलट सोबत केलं जातं. ऍडव्हेंचर सीकर्ससाठी हे ठिकाण एक सुंदर एक्सपिरियन्स देतं. बिरबिलिंग मध्ये ट्रेकिंग रूट्स, कॅम्पिंग साइट्स आणि मेडिटेशन सेंटर्स आहेत. डिअर पार्क इन्स्टिट्यूट हे मेडिटेशन आणि लर्निंगसाठी ओळखलं जातं. विलेज वॉक्स आणि लोकल कॅफेजमध्ये टॉप व्ह्यूचा एक्सपिरियन्स घ्यायला विसरू नका. बिरबिलिंगसाठी 3 ते 4 दिवस पुरेसे आहेत. बिरबिलिंगचा खर्च पर पर्सन साधारण 15,000 ते 25,000 रुपये येतो. हॉटेल खर्च 4,000 ते 8,000 रुपये येतो.
फूडचा खर्च 3,000 ते 4,000 रुपये येतो आणि पॅराग्लायडिंग खर्च 2,500 ते 3,500 रुपये आणि लोकल ट्रान्सपोर्ट 2,000 ते 2,500 रुपये धरावा लागतो. लास्ट डेस्टिनेशन आहे मॅक्लॉडगंज. मॅक्लॉडगंज हे धर्मशाळा जवळ असलेलं कल्चरल आणि स्पिरिच्युअल सेंटर आहे. दलाई लामा टेम्पल, टिबेटियन म्युझियम आणि मॉनेस्ट्रीज यासाठी हा भाग ओळखला जातो. ट्रियून ट्रेक हा इथे पॉप्युलर ट्रेक आहे. भागसू वॉटरफॉल, नड्डी व्ह्यू पॉइंट आणि सनसेट पॉइंट्स हे इथे साईट सीइंग स्पॉट्स आहेत. मॅक्लॉडगंजसाठी 3 ते 4 दिवस पुरेसे आहेत. पर पर्सन खर्च साधारण 15,000 ते 25,000 रुपये येतो. यात हॉटेल, फूड आणि लोकल ट्रान्सपोर्ट सगळं समाविष्ट असतं. एकंदरीत बघितलं तर हिमाचलमध्ये कुलू मनाली सोडून अनेक प्रॅक्टिकल आणि लेस क्राउडेड डेस्टिनेशन्स आहेत. तुम्हाला जर ॲडव्हेंचर हवं असेल, स्पिरिच्युअलिटी हवी असेल किंवा सिम्पल साईट सीइंग करायचं असेल तर या ठिकाणांचा विचार करू शकता. कमेंट सेक्शनमध्ये आम्हाला नक्की सांगा की तुम्ही इथे गेला आहात का आणि तुम्हाला ह्याच्यापैकी कुठची जागा आवडली. हा व्हिडिओ जर ट्रिपसाठी युजफुल वाटला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि लोकल बंधन मीडिया चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.